नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मावळ लोकसभा मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच माझा विजय होणार असल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषदेत सांगितलं. पनवेल उरण भागातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. नैना, जेएनपीटी, बीपीसीएल, सिडको, महानगरपालिका, अनियमित पाणीपुरवठा, पर्यटनाच्या सुविधा असे अनेक विविध प्रश्न सुटले नाहीत. आम्ही प्रचारासाठी जात असताना आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय. तरुण आणि महिलाही त्याच ताकदीनं पुढे येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोपरखैरणे पोलिसांकडून स्वच्छता मोहीम राबवत गर्दुल्ल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. कोपरखैरणे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. झाडी झुडपाच्या आड लपून गर्दुल्ले नशेचे सेवन करत असल्यानं गर्दुल्ल्यांच्या या अड्ड्यांवर स्वच्छता मोहीम राबवत गर्दुल्ल्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली तब्बल 11 नायजेरियन नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 24 लाख रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार एफआयआर नोंदवण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशीच्या कोपरी गाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने 26 एप्रिल रोजी कोपरी गाव येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. प्रज्योत नंदकुमार पाटील यांनी पेण तालुक्यातील कोपरपाडा गावातील पहिला अग्निवीर होण्याचा मान मिळवलाय. देशसेवेची आवड असलेल्या प्रज्योतनं आपले आई वडील आणि मित्रांकडून प्रेरणा घेत भारत सरकारच्या अग्निवीर योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला यश आलं असून अहमदनगर येथे अग्निवीर प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. प्रज्योत पाटीलची अग्निवीरसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ कोपरपाडा, श्री विठ्ठल क्रीडा मंडळ कोपरपाडाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. पनवेल शहरासह रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये अद्ययावत तसेच सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तूचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओरायन मॉलने 9व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलंय. त्या निमित्तानं मॉलच्या वतीनं ओरायन मॉल कार्निवल आयोजित करण्यात आलाय. गेल्या 8 वर्षांपासून पनवेलकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळेच ही यशस्वी शिखरे आम्ही गाठू शकलो, असे प्रतिपादन ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी मॉलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी केले. उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अतिरिक्त ताणामुळे वीज वारंवार खड्डीत होण्याचे प्रकार वाढलेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. अशाच प्रकारातून नवी मुंबईतील महावितरणाच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी मारहाण केली. वीज गायब होत असून त्याचा आम्हाला त्रास होतोय, यातून शिवीगाळ करत आलेल्या कर्मचाऱ्याला थेट मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा NRI पोलीस ठाण्यात दाखल झालाय. अनंत गीते हे 6 वेळा खासदार तर 2 वेळा मंत्री होते. केंद्रात ते अवजड उद्योग मंत्री होते. त्या काळात त्यांनी लोकसभा मतदारसंघात एक छोटी फॅक्टरी तरी आणली का, असा सवाल भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथे बोलताना केला. विरोधकांकडे विकासासंदर्भात कोणताही मुद्दा नसल्यानं ध्रुवीकरणाच्या माध्यमातून त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अलिबाग आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, अजित पवार गटाचे अलिबाग विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, भाजपचे विधानसभा परीक्षक दिलीप भोईर आदी उपस्थित होते. पोलादपूर येथे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची प्रचार सभा संपन्न झाली. या सभेस गावाखेड्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकापचे आस्वाद पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचं चिन्ह मशाल लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. कोविड काळात केलेल्या मदतीचं राजकारण करून त्यावर मतदान मागू नये, असा सल्ला त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.